दादा तुम्ही आज महानगरपालिकेत आलेला आहे, नेमकं काय समस्या आहे तुमची? आज दिनांक 9/1/2025 रोजी महानगरपालिका जालना येथे दर्गावेस कादराबाद परिसरातील सर्व नागरिक म्हणजे नागरिकच नसून त्रस्त नागरिक इथं आलेले आहेत। आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी निवेदन पाणीवेस ते दर्गावेस येथील रोड कामाचा निवेदन आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व त्रस्त नागरिक उपस्थित आहोत। दुसरे महत्वाचे असे आहे, मागील 3 महिन्यापूर्वी विद्यमान आमदार साहेब कैलासजी गोंडल यांनी त्या रोडचं उद्घाटन सुद्धा केलं आणि आश्वासन दिलं होतं की ताबडतोब आम्ही या कामाची सुरुवात करू, पण त्यांनी फक्त आश्वासन चॉकलेटाच्या रूपात आम्हाला दिलेलं आहे आणि तो काही काम सुरू झालं नाही। त्याच्यानंतर आमचे नगरसेवक होते रमेशजी गौरक्षक साहेब यांनी वेळोवेळी यांचा पाठपुरावा आम्ही केला, त्यांच्याशी निवेदन त्यांनी विचारपूस केली असता ते कुठलं ना कुठलं कारण सांगून आम्हाला टाळाटाळ करत असतात। यांनी कादराबाद परिसरातील सर्व गल्ल्याने चांगलं स्वच्छ केल्यात, परंतु आमच्या सोबतच दुजाभाव केलेला आहे की पाणीवेस ते दर्गावेस येथील रोडचं काम झालंच नसून लाईटचा त्रास आम्हाला आहे, स्वच्छताचा त्रास आम्हाला आहे, परंतु गड्डे एवढे झालेले आहेत की चालताना आमची दैना होत असते आणि पावसा पाण्यामुळे एवढी परिस्थिती बिकट होऊन जाते की जाणाऱ्याला सुद्धा त्रास होतोय। आणि महत्वाचं दुसरं असं आहे, आयुक्त साहेबांना कळकळीची विनंती करण्यात येते की साहेब या रोडच्यामुळे या गंदगी आणि स्वच्छता नसल्यामुळे आमच्या मुलाबाळांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे, आमच्या वरिष्ठांचे ज्येष्ठांचे आई वडिलांचे जे जीवन आहे ते पण कठीण झालेलं आहे आणि तरुण मुलांचे जे आहे त्यांचे लग्न सुद्धा जुळत नाहीये, कारण की तिथे जी स्वच्छता बघून त्याची घाण बघून ते येणारे जे पाहुणे मंडळी येतात आम्हाला घरदार बघतात, पण रोड आणि परिसर बघितल्यानंतर ते नाराज होऊन जातात आणि आम्हाला स्पष्ट ते नकार देतात। तर आमच्यासोबत हा दुजाभाव होतोय आणि सीओ साहेब, मागे तुम्ही नगर परिषदचे सीओ होता, आता तुम्ही या महानगरपालिकेचे आयुक्त झाला, तुमची प्रगती झाली, तुमचा विकास झाला, पण आमचं काय? आम्ही नागरिकांनी तुमचं काय वाईट केलंय, मग तुम्ही आमच्याकडे का दुर्लक्ष करताय? वेळोवेळी आम्ही निवेदन देतो, आम्ही हा नागरिक इथला समजदार आहे, शांतपूर्वक आहे, गांधीजीचं बाकडं समजून आमच्यासोबत दुराभाव करताय, आम्ही आवाज उचलत नाही, आम्ही बोलत नाही, म्हणून तुम्ही आमच्यासोबत दुराभाव करताय। आम्ही जर आमचं आंदोलन आमच्या निवेदनावर तुम्ही दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा आंदोलन तीव्र होईल आणि आंदोलनाचा जो रूप होईल हा रस्ता रोखणं होणारच आणि रस्ता रोखल्यानंतर याच्यामध्ये जे नुकसान होईल किंवा याच्यावर जे काही अनर्थ घडेल तर याची जी सगळी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असे बोलून मी माझे शब्द संपवतो आणि आपल्या सर्वांना चेत जागा घेतो। माझे नाव बंसीलाल ढवळे, मी दर्गावेस कादराबाद येथे रहिवासी असून माझ्या अजून एक एक शब्द बोलून जातो, ये काम तो हमारे बचपन में हुआ था लेकिन अभी भी 55 में हमें इंतजार करना पड़ रहा है, तो इसलिए हम कहते हैं कि जल्द से जल्द हमारा निवेदन लो और हमारा काम करो, नहीं तो इसका जो रूप होगा यह बहुत वितरक होगा। हा दादा मला सांगा, तुम्ही आज महानगरपालिकेत आलेले आहे, नेमकी काय मागणी आहे तुमची आणि काय समस्या? आमची मागणी अशी आहे की पाणीवेस ते दर्गावेस हा जो रोड आहे हा रोड खोदकाम करून टाकलेला आहे, तिथे सगळे लोक पडा लागलेत आणि यासाठी अडचण व्हायला लागली, रोज नवीन अडथळे निर्माण व्हायला लागले। यासाठी आम्ही सर्व पूर्ण आमच्या वार्डचे जितके रहिवासी लोक आहेत ते इथं आज निवेदन घेऊन आलेले आहे, सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्या कामाचा लवकर काम ते चालू करण्यासाठी आम्ही इथं आलो। नगरपालिकाने, नगरसेवकाने, ठेकेदाराने सगळ्यांना या निवेदनाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर काम चालू करावे अशी मागणी आहे आमची। जर कधी हा रोड लवकर चालू नाही केला तर सर्वांकडून अशी एक अपेक्षा आहे सगळ्यांची, रोड लवकर चालू करा, नाहीतर मग दोन्हीकडून रोड बंद करून टाकू, आम्ही रस्ता रोको करू।
दीपक जयचंद जांगडे.